गणपती बाप्पाचा नैवेद्य मोदकाशिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात मोदक बनवले जातात। उकडीचे मोदक, तळणीचे मोदक यासारख्या पारंपरिक मोदकांप्रमाणेच चॉकलेट मोदक, काजू मोदक, ड्रायफ्रूट मोदक यासारखे वेगवेगळे मोदकाचे प्रकारही अलीकडच्या काळात खवय्यांसाठी मोठी पर्वणी ठरतायत। मोदकांचा हाच बदललेला ट्रेंड लक्षात घेऊन पुण्यातल्या प्रबोधन संस्थेनं मोदक स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यामध्ये लहान मुलींपासून आजीबाईंपर्यंत सर्वच वयोगटातल्या महिलांनी मोठ्या उत्साहानं हजेरी लावली। फारसे माहीत नसलेले मोदकांचे प्रकारही या स्पर्धेत पाहायला मिळाले। बटाटा गुलकंदाचे मोदक, रवा गाजर मोदक, शुगर फ्री मोदक यांच्यासह मुगाच्या डाळीचे मोदक, मावा मोदक, आंबा मोदक असे वेगवेगळे मोदक या स्पर्धेतल्या स्पर्धकांनी बनवले होते। विविध प्रकारचे मोदक बघायला मिळतात। याच्यातून नवीन आम्हाला शिकायला पण मिळतं आणि याच्यामुळे आमचे अनुभव वाढतात की आपल्याला काय काय करायचे, परतच्या वेळेस आपण स्पर्धा होईल तेव्हा काय करू शकतो, याचे बरेचसे अनुभव आपल्याला या स्पर्धेमुळे घेता येतात। खजूर आणि ड्रायफ्रूटचे मोदक बनवले आहेत आणि स्पर्धेमध्ये भाग घ्यायला म्हणजे आपल्याला वेगवेगळं बघायला मिळतं, कोणी काय बनवलंय, कोणी काय बनवलंय। स्पर्धेचं ठिकाण असंख्य मोदकांनी भरलेलं असतानाच ते खाण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही। एकूणच काय तर या स्पर्धेच्या निमित्तानं पुणेकर महिलांचं मोदक कौशल्य पाहायला मिळालं एवढं मात्र नक्की। कैलासपुरी, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।